जेव्हा आपण अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट बद्दल बोलतो तर हे नेमकं डाएट असतं काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते असे घटक असतात की जे शरीरासाठी उपयुक्त असतात? जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेवढं स्वीकारण्या इतकं अन्न आहे तेवढं अँटी इन्फ्लॅमेटरी असतं. मग हे स्वीकारण्या इतकं म्हणजे काय की ते खूप बेसिक फूड. अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट म्हणजे असं काही वेगळं कॉम्पोजिशन किंवा वेगळं काही बनवून खायचं आहे असं नाही आहे. कॉम्बिनेशन जे असतं ते अँटी इन्फ्लॅमेटरी असतं. जसं फास्ट फूडमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात, राईट अलॉंग विथ कलर्स किंवा फ्लेवर्स आर्टिफिशियल. ते इन्फ्लेमेटरी आहेत कारण की शरीर त्याच्याकडे केमिकल्स म्हणून बघतंय. साधं जेवण जेवढं असेल, लेस प्रोसेस्ड, साधं वरण भात, साधी भाजी पोळी किंवा जे कमीत कमी प्रक्रिया करून बनवलेलं आहे ते अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट असतं. बरं, म्हणजे आपण अशा घरगुती म्हणजे जे आपलं अन्न आहे ते आपण ह्याच्यामध्ये गणूच शकतो. हो, अर्थात. राईट. मॅम, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा बरेचदा त्याच्याकडे वजन कमी करण्याचा अँगल अशा याच्याने बघितलं जातं. मग हे जे मिथ आहे असं मी म्हणेन किंवा फक्त तो एक कंगोरा आहे असं मी म्हणेन, त्या व्यतिरिक्त शरीरासाठी ओव्हरऑल तुमच्या बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, हे डाएट कसं परिणामकारक ठरतंय? ओके, तुम्ही कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं की BP आहे, डायबिटीज आहे, PCOD आहे, कॅन्सर आहे, कुठलाही मेटाबॉलिझमशी रिलेटेड जो क्रोनिक डिसीज असतो, संधिवात आहे, हे सगळे रिलेटेड विथ इन्फ्लेमेशन आहेत. तर तुम्ही अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट घेतल्यानंतर तुम्ही आयदर तुमच्या फॅमिलीत जर हे डिसीजेस असतील तर ते तुम्हाला होण्यापासून थांबवू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आजार झालेलाच असेल जो रिव्हर्स न होण्याच्या टप्प्यात असेल तर तुम्ही तो चांगल्या पद्धतीने मिनिमम मेडिकेशन्सवरती कंट्रोल करू शकता. आणि वजन कमी होणं हा याचा बाय प्रोडक्ट आहे. वजन 100% कमी होतं आणि वजन कमी करण्यासाठी फार कष्ट नाही लागत जेवढं तुम्हाला एखादा डिसीज मॅनेज करण्यासाठी लागतात. जसं अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट घेतल्यानंतर तुम्ही कमीत कमी डायबिटीसच्या औषधांवर राहता. खूप वेळा तो चांगल्या म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार तो रिव्हर्स पण होतो. जसं थायरॉइड पण कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटला रिव्हर्स होतो. राईट. सो इतके त्याचे गुण आहेत. राईट. आणि जसं संधिवात आहे म्हणजे अर्थरायटिस आहे किंवा ज्यांना हृदयविकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्यासाठी पण हे डाएट अगदी इन्फ्लेमेटरीच आहे. अगेन इन्फ्लेमेशन जसं क्रोनिक वाढत जातं शरीरामध्ये किंवा कन्सिस्टंटली इन्फ्लेमेशन राहतंय शरीरामध्ये, सो जेनेटिकली तुमच्या घरामध्ये जे आजार आहेत त्याचे जीन्स तुमच्या शरीरामध्ये असतात. बरोबर आहे. जसं की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आहे कोणाला तरी, तर माझ्या शरीरात कॅन्सरचे जीन असण्याच्या शक्यता असतात. आणि मग त्या इन्फ्लेमेशन जेवढं जास्त तेवढे लवकर ते एक्सप्रेस होऊन मला कॅन्सर होणार. सो अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट हे एक्सप्रेशन पासून थांबवतं. अच्छा, म्हणजे बरेचदा हा मुद्दा डायबिटीसच्या बाबतीत खूप बोलला जातो, म्हणजे जे हेरिडिटीनी चालतंय, म्हणजे वडिलोपार्जित त्या गोष्टी पिढ्यानपिढ्या चालतायत, सो त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे.